जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। जळगाव जामोदमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। अनियमित वीज पुरवठ्याविरोधात किसान एकता महासंघाचे निवेदन घेतले आहे। जळगाव जामोद परिसरात सुरू असलेल्या अनियंत्रित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी किसान एकता महासंघाच्या वतीने संबंधित वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। सध्या वाढत्या तापमानामुळे पिकांसाठी पाण्याची गरज अधिक आहे, मात्र अनेक गावांमध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे सिंचनाचे काम पूर्णपणे कोलमडले आहे। याचा थेट परिणाम पिकांवर होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। वाढत्या उष्णतेत शेती कामासाठी पुरेसा आणि नियमित वीज पुरवठा मिळावा अशी प्रमुख मागणी किसान एकता महासंघाने केली आहे। निवेदन देताना किसान एकता महासंघाचे राष्ट्रीय सचिव देवेंद्र प्रताप सुवशी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी उपस्थित होते। जर वीज समस्या त्वरित मार्गी लावल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटना यापुढेही असाच लढा देत राहील असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले। किसान एकता महासंघ दिल्ली, जय जवान जय किसान। विषय आसलगाव एजी शेत शिवारातील विद्युत पुरवठा सकाळी 6 ते 2 वाजेपर्यंत देण्याबाबत आदरणीय, आज किसानों की इतनी गहन समस्या है कि गर्मी 45 सेल्सियस तापमान पर है, जिसमें आसलगांव और मावली शेत शिवार के लोग इन्होंने निवेदन दिया था। उस निवेदन पर कोई कार्रवाई नहीं हुई। आज किसान एकता महासंघ परिवार की तरफ से आदरणीय तहसीलदार साहेब, एडीओ साहेब, विद्युत मंडल के कनिष्ठ अभियंता साहेब, सभी को हम निवेदन दे रहे हैं। और निवेदन में हम शासन से मांग कर रहे हैं कि किसानों को सुबह 6 से लेकर के दोपहर के 2 बजे तक लाइन की व्यवस्था करके दी जाए। अगर लाइन की व्यवस्था नहीं की गई तो किसान एकता महासंघ परिवार व समस्त किसान भाई 2 दिन के बाद में यहाँ पर उपोषण करेंगे। और उपोषण में अगर कोई भी समस्या उत्पन्न होती है तो उसका जवाबदार शासन एवं प्रशासन रहेगा। जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान।